आज आपण टम्म फुगलेली अगदी दिवसभर खुसखुशीत राहणारी अशी गव्हाच्या पिठाची मटर कचोरी इथे बनवलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपली ही मटर कचोरी छान अशी टम्म फुगलेली आहे. कुणाला विश्वास बसणार नाही की आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. त्यासाठी इथे सुरुवातीला मी एका टोपामध्ये पाणी गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 कप इतके मटार यामध्ये टाकायचेत. इथे आपण 2 कप मटार यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर यामध्ये टाकणार आहे. साखर टाकल्यामुळं काय होतं, आपला मटारचा रंग हा हिरवागार असा राहतो. इथे आपण हे मटार छान असे शिजवून घेणार आहोत. इथे आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपण जे चपात्यासाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे. एका चाळणीवर इथे आपण 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये इथे मी पाव कप इतका बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता. आता आपण यामध्ये 1 चमचा ओवा हातावर असा थोडासा चुरगळून टाकायचा आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून इतकं तेल यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला 3 टेबलस्पून इतकंच तेलाचं मोहन यामध्ये टाकायचं आहे. जर जास्तीचं तेलाचं मोहन टाकलं तर आपली ही कचोरी तेलकट होऊ शकते. आपली कचोरी जास्त तेल पिऊ शकते किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर फाटण्याची शक्यता देखील असते. आता हे सर्व जिन्नस छान असे आधी हाताने एकजीव करून घ्यायचे आणि अगदी चपातीला ज्याप्रमाणे पिठाचा गोळा मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला मऊसूत असा पिठाचा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. मी ते छान असा पिठाचा गोळा तयार करून ठेवलेला आहे. आता हा आपण अर्धा तास साईडला ठेवून देणार आहोत. इथे आपण हे पीठ बाजूला ठेवलेले आहे. आपण जे मटार शिजण्यासाठी ठेवलेले होते ते इथे आपण चेक करणार आहोत की शिजले आहेत की नाही. इथे तुम्ही बघू शकता की आपले हे मटर देखील छान असे शिजलेले आहेत. ते इथे मी एका चाळणीवर काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण एक मसाला करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी घातलेली आहे. इथे आपण 2 चमचे इतकी बडीशोप टाकलेली आहे. बडीशोपची टेस्ट छान अशी आपल्या या कचोरीमध्ये येते. आणि त्यामध्ये इथे मी 1 चमचा जिरे टाकले आणि मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे. आता इथे एका कढईमध्ये 1 टीस्पून म्हणजेच 1 चमचा इथे मी साजूक तूप टाकलेलं आहे. इथं आपलं तूप छान वितळलं की त्यामध्ये 2 चिमूट इतकं हिंग टाकायचं आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये आपण टाकणार आहोत. इथे वाटण छान असं तुपामध्ये आपण परतवून घेणार आहोत. जास्त देखील परतायचं नाही, नाहीतर वाटणाची चव जाते आणि त्यामुळे आपल्या कचोरीला चांगली टेस्ट येत नाही. इथे अगदी 1 मिनिटभरच मी हे वाटण परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे वाटाणे शिजवून घेतलेले होते ते मटर आपण यामध्ये टाकलेले आहेत. इथे मटर चांगले असे आपण इथे थोडेसे मॅश करून घेणार आहोत. आपण हे मिक्सरला नाही वाटणार, कारण मिक्सरला वाटल्यावर काय होतं, थोडे जास्त असे बारीक होतात. आता इथे मी 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर टाकलेले आहे. आता हे सर्व जिन्नस छान असे आपण इथे 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. इथे सर्व जिन्नस चांगले परतून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा भाजून घेतलेलं बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ इथे आपल्याला कच्चं वापरायचं नाही, तर बेसन पीठ आपल्याला भाजूनच वापरायचं आहे. त्यामुळे आपल्या कचोरीला छान अशी बाइंडिंग येते. त्यासाठी आपण इथे बेसन पीठ वापरलेलं आहे. इथे आपला हा छान असा कचोरीसाठी मसाला तयार झालेला आहे. आता याचे मी छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत. इथे मी सर्व मिश्रणाचे एकदाच गोळे तयार करून घेतलेले आहेत. या पद्धतीने सर्व गोळे तयार केलेले आहेत. आता आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याचं थोडंसं पीठ आपण आता चोळून घेणार आहोत.
इथे मी 1 मिनिटभर छान असा हा पिठाचा गोळा हातावर चोळून घेतला आणि त्याचे आपण इथे छोटे-छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. इथे मी सर्व पिठाचे देखील गोळे तयार करून घेतलेले आहेत. इथे हाताने याप्रमाणे वाटी तयार करून घ्यायची आणि आपण जो मसाला तयार केलेला होता त्याचे जे गोळे तयार केले ते यामध्ये आपण ठेवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी हाताने वाटी तयार करून घेतली आणि एक गोळा त्यामध्ये ठेवायचा आणि या पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या इथे तयार करून घेणार आहोत. वरती जे एक्स्ट्राचे पीठ येते ते काढून टाकायचं आहे आणि अगदी मस्त अशी आपली इथं कचोरी आपण तयार केलेली आहे. एक्स्ट्राचं पीठ काढायचं, त्यामुळे कसं छान अशी आपली कचोरी तयार होते. या पद्धतीने हातावर गोल गोळा मी तयार करून घेतला आणि आपण इथं थोडंसं या पद्धतीने हाताने प्रेस करून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपल्याला जे आतील मिश्रण आहे ते सर्व छान कडेपर्यंत जातं आणि आपली छान अशी कचोरी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता की इथे मी छान अशी कचोरी तयार करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. इथे एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. इथे तेल आपल्याला जास्त देखील गरम करायचं नाही, अगदी हलकं असं आपल्याला तेल इथे गरम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपलं तेल हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये मी कचोरी टाकून घेतलेली आहे. कचोरी लगेच हलवायची नाही. कचोरी थोडीशी आपोआप वरती तरंगली की नंतरच आपण तिला पलटी करून घेणार आहोत. मी या पद्धतीने झाऱ्याने थोडं-थोडं वरती तेल सोडत आहे. आता आपण बघू शकता की मीडियम फ्लेमवर आपण छान अशी कचोरी इथे तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, जेणेकरून आपली जी कचोरी छान अशी तळली जाते. नाहीतर काय होतं, हाय फ्लेमवर तळल्यामुळे कचोरी वरून तळली जाते, परंतु आतपर्यंत छान अशी तळली जात नाही. इथे तुम्ही बघू शकता की एका बाजूने आपली कचोरी थोडीशी तळली गेलेली आहे. आता आपण ही पलटी करणार आहोत. इथे मी सर्व कचोऱ्या पलटी करून घेतलेल्या आहेत. अगदी 2-3 मिनिटं देखील आणखीन आपण याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील कचोरी इथे तळून घेणार आहोत. इथे बघू शकता की आपली कचोरी गव्हाच्या पिठाची असून देखील किती टम्म अशी फुगलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. ज्या कोणाला मैदा खायला आवडत नाही त्यांच्यासाठी अशी ही गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी पौष्टिक कचोरी आपण इथे बनवलेली आहे. अगदी कोणालाच विश्वास बसणार नाही की ही कचोरी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही गव्हाच्या पिठापासून मटर कचोरी छान अशी बनवलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपली कचोरी छान अशी दोन्ही बाजूने तळली गेलेली आहे. आपल्या कचोरीला छान असा गोल्डन रंग इथे आलेला आहे. आपली कचोरी मस्त अशी तळली गेलेली आहे. आता मी सर्व कचोरी याचप्रमाणे तळून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता अगदी दिवसभर खुसखुशीत अशी आपली टम्म फुगलेली कचोरी इथे राहते. इथे मी सर्व कचोऱ्या याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून या पद्धतीने कचोरी तयार करू शकतो. इथे आपल्या सर्व कचोऱ्या छान तळून झालेल्या